तर आज होती संकष्ट चतुर्थी. त्याच्यामुळे मी म्हणजे अंघोळ वगैरे केली आणि पूजा करायला घेतली. तर ह्यांना सुट्टी होती ना, त्यामुळे आज थोडा उशीरच झाला होता. तर पटकन अंघोळ करून पहिलं पूजा करून घेतली. आणि कसं सुट्टी दिवशी थोडंसं लेटच उठतो, पण पूजा करायची होती आज. आणि चतुर्थी वगैरे आमच्या दोघांची पण असते. आणि खरंच खूप छान वाटतं उपवास वगैरे असल्यावर पूजा वगैरे करायला. तर आज ना माझ्या झाडाला एवढीच फुलं होती, तर मी तेवढीच घेतलेले आहेत. आणि खरं सांगू का, लक्षातच नाही की म्हणजे उद्या चतुर्थी आहे आणि फुलं वगैरे आणायची. तर मी संध्याकाळी आणेलच. आणि नंतर इथं माझी छान अशी देवपूजा करून घेतली, अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि हळदी कुंकू वाहून नंतर स्वतःला पण हळदी कुंकू लावलं. आणि नंतर छान असं शुभम करोती आणि बाकीच्या ज्या जे आरती वगैरे आहे ते करून घेतलं. आणि खूप छान वाटतं जेव्हा सकाळ सकाळ अशी पूजा होते तेव्हा. आणि नंतर ना मी म्हणजे अगोदर पूजा करून घेतली आणि नंतर मी आज रांगोळी काढणार होते, कारण की खूप उशीर होतो, मग पूजा वेळेत झाली पाहिजे म्हणून मी नंतर रांगोळी काढायला घेतली. तर माझ्याकडे आज खरंच फुलं नव्हती, कारण उंबरट्यावर पण मी एक एक फूल ठेवत असते. इथं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं उंबऱ्याला. आणि नंतर मग जी आहे पावतांची रांगोळी वगैरे, तर मी कधी छापणी काढते, कधी हाताने काढते. वेळ झाला तर पटकन छाप उमटवून घेते आणि छान असं रांगोळी माझी होते, कारण पटकन होते, एका मिनिटात म्हटलं तरी होते आणि फास्ट असं होते आणि आपली बाकीची कामं पण पटपट आवरतात. त्याच्यामुळे जेव्हा वेळ असेल ना, तेव्हा मी हाताने व्यवस्थित काढून घेत असते रांगोळी आणि जेव्हा वेळ नसेल तेव्हा मी अशीच काढत असते. तर ना माझ्याकडं असे ना मोठे म्हणजे 4-5 छाप आहेत वेगवेगळ्या म्हणजे डिझाईनचे आणि असं म्हणजे वेगवेगळे ह्याचे. नंतर माझ्याकडं पावतांचे पण 2-3 छाप आहेत. तर वेगवेगळं छान वाटतं म्हणून मी रोज आलटून पलटून काढत असते आणि कधी-कधी हाताने पण काढत असते, तर छान वाटतं. तर नंतर मी हळदी कुंकू वगैरे म्हणजे रांगोळी टाकून घेतलं. नंतर पाया वगैरे पडली उंबरट्याच्या आणि नंतर बाकीची कामं पण करायची होती. तर आज होता उपवास, त्याच्यामुळे चहा वगैरे पण घ्यायचा होता. त्याच्यामुळे मी पहिलं चहा वगैरे घेतला, कारण सकाळपासून काहीच घेतलेलं नव्हतं, फक्त गरम पाणी घेतलं आणि नंतर मग सगळं आवरायचं चालू होतं माझं. तर छान असा चहा ठेवला होता. तर मला ना असा एकदम छान असा घट्ट उकळलेला चहा आवडतो, त्यामुळे मी तसाच करते. जास्त पाणी वगैरे ओतत नाही. दुधाचा शक्यतो मी चहा करत असते, कारण काय माहिती पण मला तसंच आवडतं. छान असं उकळला चहा आणि तुम्ही बघू शकता सकाळ सकाळ चहा पिण्याची मज्जाच वेगळी असते. आणि नंतर मग आमच्या दोघांना मी कप भरून घेतले. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.